पिछले विशेष करके 2014, 19 और 24 में और उन दिनों में कांग्रेस पार्टी अनेक राज्यों में निरंतर पराजय के कारण एक बैंकरप्सी की स्थिति में पहुंच चुकी है। कोई स्पष्ट मुद्दा हाथ में नहीं है, कोई नीति नहीं है। एक रिएक्शनरी फोर्स के नाते ये लोग अपने राजनीतिक कार्यकलाप बना रहे हैं। पहले इन्होंने ईवीएम को मुद्दा बनाया था, फिर राफेल पे झूठ बोले, फिर सीमा के ऊपर चाइना के साथ हमारी डिस्प्यूट को चाइना के साथ दिए, भारत की सेना को, भारत की संप्रभुता को इन्होंने प्रश्न उठाया, जिसके बारे में न्यायपालिका ने शायद आजाद भारत में कोई राजनीतिक इथे दृश्य आपल्याला बघायला मिळतात। राहुल गांधी यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सर्वच्या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात येत आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय। पोलिसांच्या मोठ्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत। अर्थातच पोलिसांच्या व्हॅन या अपुऱ्या पडणार हे लक्षात घेता इतरही बसेस इथे तैनात करण्यात आल्याची माहिती सुद्धा यापूर्वी देण्यात आलेली होती। आणि सध्या आपण बघतोय या व्हॅन मध्ये जाण्यासाठी प्रियंका गांधी सुद्धा तिथे उपस्थित आहेत। राहुल गांधींना सुद्धा आत घेण्यात आलेला आहे या व्हॅन मध्ये आणि स्वतः प्रियंका गांधी या देखील आता या व्हॅन मध्ये जात आहेत। सर्व आंदोलनकर्त्यांना आत घेतलं जात आहे। कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेलं नाहीये। निवडणूक आयोगाकडनं अनेक प्रश्न विचारले जात आहेत। निवडणूक आयोगानं सुद्धा 30 जणांच्या शिष्टमंडळाला एकत्रित येत बैठक घेण्याची अर्थातच एक पुष्टी करण्यात आलेली होती आणि तशा स्वरूपाचं पत्र सुद्धा देण्यात आलेलं होतं। मात्र निवडणूक आयोगासमोर 300 खासदार उभे ठाकले आणि या सर्वच्या सर्व जणांना ताब्यात घेतलं जाते तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। अनेक मोठ्या बसेस इथे पोहोचलेल्या होत्या, त्या बसेस आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस आता एक एक करून सर्वांना ताब्यात घेत आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी व्हॅन मध्ये घेतलेला आहे। प्रियंका गांधी या सुद्धा या व्हॅन मध्ये चढलेले आहेत आणि सर्व तृणमूल काँग्रेसचे असतील, सपाचे खासदार असतील, हे सध्या या व्हॅन मध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। अनेक गाड्या आणून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आणि या बसेस ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दिल्लीच्या बसेस आहेत, या पोलिसांच्या बसेस नाहीत। कारण अर्थातच मोठी कुमक आहे। 300 खासदार या ठिकाणी जमा होणार हे लक्षात घेता इलेक्शन कमिशन के पास नहीं सध्या आपण बघतोय राहुल गांधी आणि संजय राऊत हे एकत्र बसलेले आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर या सर्व खासदारांना अशा पद्धतीनं आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार आंदोलन करण्यात आलेलं होतं। अनेक प्रश्नांची सरबत्ती ही राहुल गांधींच्या वतीने करण्यात आलेली होती। कशा पद्धतीनं मतांची चोरी होती यावर त्यांनी अनेक पुरावे दिलेले होते। वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळे पत्ते बदलून किंवा पत्ते बदलून व्यक्तींची नावं बदलून अशा पद्धतीनं मतदार तयार केले जातात। जे 5 वर्षात मतदार तयार होत नाहीत असे 5 महिन्यात झालेच कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। आणि लोकसभेत झालेला विजय मात्र विधानसभेच्या वेळेला आम्हाला अशा पद्धतीनं हार का पत्करावी लागली असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला होता। 7 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेतनं त्यांनी काही पुराव्यांविषयी प्रश्न उपस्थित केलेले होते, आकडेवारी सादर केलेली होती। आणि आता थेट पुन्हा एकदा जाऊयात भाजपच्या पत्रकार परिषदेत। फिर मैं अपील करता हूं, समूचे विरोधी को मैं अपील करता हूं, आपको संसद में जो विषय उठाना है वो आप उठाइए। आपने ऑपरेशन सिंदूर के बारे में चर्चा के पहले बहुत हवा खड़ा किए थे। संसद में जब चर्चा हुई आपके पास मुद्दा ही नहीं था। आपको देश ने देखा, आप अप्रजातांत्रिक, आप लोक विरोधी, इस स्थिति से बाहर आके आप देश हित में आपकी भूमिका विरोधी के नाते आप कायर है, सरकार कायर है। तर सरकार कायर है असं म्हणत प्रियंका गांधी यांनी आपला राग हा व्यक्त केलेला आहे, आपला रोष व्यक्त केलेला आहे। आणि राहुल गांधी यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत सर्व माध्यम।
राहुल गांधी मात्र शांतपणे या संपूर्ण मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, कारण त्यांनी यापूर्वीच अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ज्यावेळेला शपथपत्र सादर करा असं त्यांना सांगण्यात आलं त्यावर मात्र त्यांनी वापस लो, कानून की हत्या करना बंद करो, कानून की हत्या करना बंद करो, अरे यार वापस लो, गद्दी छोड़, गद्दी छोड़, गद्दी छोड़, गद्दी छोड़, ऐसा यार वापस लो, ऐसा यार वापस लो, कभी तक चोर है, चोर है, लोकशाहीची हत्या केली जाते असं म्हणत आक्रमक झालेले आहे या सगळ्या खासदार आपण पाहतोय. तृणमूल काँग्रेसच्या काही खासदार आहेत ज्या बॅरिकेड्स वरती चढलेले आहेत आणि पलीकडे गेलेले आहेत. दुसरीकडे आपण बघतोय सपाच्या सुद्धा या काही खासदार ज्या जोरदार आक्रमक होत आंदोलन करत आहेत. जानना चाहिए, लोकतंत्र खत्म हो चुका है, संविधान की साथ कर दिया है, आवाज भी सुन रही है, काबुली सब पर भारी है, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा। आप चुनाव आयोग के पास जाना चाहते थे? बचाव या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लोकशाहीच एकीकडे संपलेली आहे अशा स्वरूपाचा आरोप या सर्व खासदारांकडून केला जातो. मेरे को रुका, क्यों मोदी जी भय पड़ा, क्यों भय पड़ा, इतना डर क्यों है मोदी जी, इतना क्यों डर है, इलेक्शन कमीशन डर क्यों है, महिलाओं का धक्का डर क्यों है, बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, SIR वापस लो, अरे SIR वापस लो. तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक झालेल्या या खासदार आपण पाहतोय आता सर्वांना या गाडीमध्ये घेतलेलं आहे आणि घेऊन चाललेले आहेत. मोठी कुमक या ठिकाणी पोलिसांची मागवण्यात आलेली होती. जेडे योगे हा संपूर्ण जो जोरदार अशा पद्धतीनं होणारा आंदोलन आहे हे लक्षात घेता ही सगळी तयारी पोलिसांनी केलेली होती. केंद्रीय पोलीस असतील किंवा दिल्ली पोलिसांच्या वतीनं महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्यामुळे इतरही सुरक्षा दलांना इथे पाचारण करण्यात आले होते. वो एक्चुअली बात नहीं कर सकते हैं, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. आम्ही बोलू शकत नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मी बोलत नव्हतो असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे सध्याच्या सरकारवरती. वन मैन वन वोट की लड़ाई है, इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. साफ आणि प्युअर वोटर लिस्ट हवी आहे असं म्हणत నిషాడా సాధలేలా आहे నిवडणूक आयोगावरती आणि सरकारवरती आणि రాహుల్ ఎలక్షన్ కమిషన్ వ్యతిరేకంగా ధర్నా చేస్తుంటే నరేంద్ర మోడీ ప్రభుత్వం ఈ రోజు పోలీసులను పెట్టి మా నాయకులందరినీ కూడా ఇండియా నాయకులందరినీ కూడా అరెస్ట్ చేసింది. तर सर्वच आपण बघतोय संपूर्ण भारतभरातले खासदार जे आहेत ते जोरदार आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. सपाचे हे खासदार अखिलेश यादव हे सुद्धा अतिशय आक्रमक झालेले होते. तर भाजप सुद्धा एक पत्रकार परिषद घेत आहे. काय म्हणतायत भाजपच्या वतीनं काय सांगितलं जाते पाहूयात. सरकार जवाब नहीं देना चाहती हमारे सवालों का, विपक्ष बार-बार SIR पर चर्चा करना चाहता है, प्रधानमंत्री से जवाब चाहता है, लेकिन प्रधानमंत्री कायर हैं, वो भाग रहे हैं. देखिए, मैं इस प्रकार की असभ्य अशालीन शब्द जो भी माननीय सदस्य लगा रहे उनकी बारे में देश विवेक करे. मैं इनको निवेदन आपके माध्यम से निवेदन करूं. देश के इनके क्या है, कांग्रेस पार्टी के मन में एक पीड़ा है कि हमारे खानदान के बाहर कैसे सत्ता चली गई. पंडित नेहरू जी के समय से लेकर श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधी, बाद में स्वर्गीय राजीव गांधी, बाद में रिमोट से मां बेटे और अभी बहन उनसे जुड़ी है. जो आरोपी है, जिनकी परिवार में भारत की संसाधनों को लूटने के लिए एजेंसियों की कड़ी शिकंजा पहुंच चुका है, ये लोग जब बरगलाते हैं तो असभ्यता, अपशब्द और अभद्रामी पे उतरते हैं.
मैं उनको क्षमा देना चाहता हूं कि लोग निर्बोध लोग हैं। जब व्यक्ति चोरी करे और सीनाजोरी करे इस प्रकार की, जब मैं समझ सकता हूं, जब उनकी परिवार के लोग, आत्मीय लोग भारत के संसाधनों को लूटने की मामले में जेल की सलाखों तक पहुंचेंगे, कोई बेल में है, कोई जेल की जाने के इंतजार में है, इस प्रकार की बौखलाहट अपेक्षा है। आखिर संसद में कोई भी विषय पर हम आलोचना कर ले के लिए हमारी असहमति नहीं है, लेकिन जहां चर्चा जो विषय हो सकता है वही होगा। क्या हम सुप्रीम कोर्ट की कार्य पद्धति के बारे में हम चर्चा करते हैं? चुनाव आयोग की सुधार के बारे में कोई चर्चा करना चाहे तो चर्चा हो, लेकिन चुनाव कैसे हो रहा है, जो नियमित काम है। फिर मैं कह रहा हूं, मैं सामाजिक विषयों की विद्यार्थी हूं, राजनीति शास्त्र की विद्यार्थी हूं। पिछले 40 साल से भारत की चुनाव में मैं कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूं। मतदाता सूची में नाम जुड़वाना और कटना आजादी के उपरांत की प्रक्रिया है, चुनाव आयोग बनने के बाद ही प्रक्रिया है। मैं 40 साल से एक बूथ स्तर के कार्यकर्ता के नाते कई बार नाम जुड़वाया हूं, कई बार जो गलत नाम जुड़ जाता है कहीं से मैंने कटवाने का अर्जी दिया हूं। आज भी चुनाव आयोग ने यह स्पष्ट रूप में कहा है कि जहां जहां SIR हो रहा है, जो सही व्यक्ति कट गया है वो आए, हम उनको जोड़ने की अपील की व्यवस्था है। मैं राहुल गांधी जी को चुनौती देता हूं, समूचा विपक्ष को चुनौती देता हूं। अभी SIR बिहार में चल रहा है, अगर वो इतना राजनीतिक सक्रिय कार्यकर्ता है, उनके पास उनकी पार्टी की BLA है, उनकी पार्टी के संगठन अगर है तो है, नहीं है किराए पे लिए तो अलग बात है। अगर है, राहुल गांधी खुद जाए बिहार में। अभी भी मेरे साथ शशि थरूर है, क्या इश्यूज रेज करना चाहते हैं? अब केरल कांग्रेस ने भी सवाल उठाया है मतदाता सूची पर। बात यह है कि राहुल जी ने तो स्पष्ट करके कई प्रश्न पूछे, इस प्रश्न के जवाब देना चाहिए। अभी ये फॉर्मेलिटी पे इंसिस्ट कर रहे हैं कि वोट देना चाहिए, जब डेटा इलेक्शन कमीशन की डेटा ही है तो क्यों नहीं इस्तेमाल करें? मेरे ख्याल में इलेक्शन कमीशन वैसे भी उनकी भी एक बड़ी जिम्मेदारी है कि हमारे इलेक्शन के ऊपर कुछ अभी चुनाव हुआ था 2024 में। तर निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू असताना खासदारांना घेऊन जाणारी वाहनं आता आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते एकवटलेले होते, त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं। खासदार प्रियंका गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासोबत इंडिया आघाडीमधल्या सगळ्याच खासदारांना पोलिसांनी आता या ठिकाणी व्हॅनमधून ते घेऊन निघाल्याची दृश्य या ठिकाणी, आणि ही आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचं हे आंदोलन सुरू झालं। मोठ्या संख्येने खासदार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। दुसरीकडे प्रियंका गांधी यांची आक्रमक भूमिका या आंदोलनामध्ये पाहायला मिळाली। ऑफ इंडिया घबराया हुआ है कि वो चुने हुए जनप्रतिनिधियों से नहीं मिल पा रहा है क्योंकि उनके पास जवाब नहीं है। बहुत सारे सवाल, तथ्यों के साथ सवाल हमने उठाए हैं। वोट की कैसे हेराफेरी हो रही है, चोरी हो रही है, डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है, उस पर हम सवाल उठा रहे हैं। इलेक्शन कमीशन उससे भाग रही है। हम कोई चोर हैं, हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है। देश हित में हमने बात रखी है और ये जवाब दे ही उनकी बनती है, पर वो जवाब देने से बच रहे हैं। तर प्रियंका चतुर्वेदी यांची ही प्रतिक्रिया। लोकतंत्र में ऐसे आरोप होना हमारी इच्छा है, पारदर्शक तरह से सशक्त लोकतंत्र। महात्मा गांधी और बहुत सारे देश के महिला और पुरुषों ने बहुत युद्ध करके जिस तरह से आपको और मेरे जिस तरह से लड़े अंग्रेजों के खिलाफ, एक सशक्त लोकतंत्र के लिए हुआ। अगर लोकतंत्र में ऐसी चीजें होंगी तो कैसा चलेगा? तो मेरे ख्याल से पारदर्शक तरह इलेक्शन कमीशन ने बोलना चाहिए। भाई अनकॉन्शियस भी कहते हैं, फेंटेड भी कहते हैं कि संसद को लेके जा रही है। बाइट मत लो यार, छोड़ दो।
He has raised some serious questions. They deserve serious answers. The Election Commission, I believe, not only has a responsibility to the nation, but it has a responsibility to itself. That there should not be any doubts left in the minds of the public about this entire credibility of our elections. The elections matter to the whole country. And our democracy is too precious to be jeopardized by doubts about whether there is duplicate voting, whether there are multiple addresses, whether there are fake votes. All of this, and manipulation is the worst case scenario. But if there are doubts in people's minds, they should be addressed. There may be answers available to these questions, but those answers must be provided credibly. That is my only request, that the Election Commission should take the questions and address them, rather than insisting on formalities. तर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या या सगळ्या खासदारांच्या प्रतिक्रिया आहेत. सोनिया गांधी, प्रियंका चतुर्वेदी, शशी थरूर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय. निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत. बिहारमधल्या SIR पॉलिसीवरती त्यांनी आरोप केलेले आहेत आणि त्या विरोधामध्ये इंडिया आघाडीकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा महामोर्चा निघालेला होता. मात्र पोलिसांनी रस्त्यामध्येच या सगळ्या खासदारांना अडवलं, कारण निवडणूक आयोगामध्ये केवळ 30 खासदारांना जाऊन चर्चेची परवानगी होती आणि त्यामुळेच 300 खासदारांना पोलिसांकडून रोखलेलं होतं. मात्र या खासदारांची भूमिका होती, आम्ही सगळेच जण निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्यामुळे रोखण्यात आल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्यात आली आणि सगळी दृश्य आता आपण या आंदोलनाची पाहतोय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये संसदेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा जाणार होता. दुसरीकडे आंदोलकांनी पोलिसांनी जेव्हा रोखलं त्यावेळेस प्रियंका गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली. सगळेच खासदार सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करत होती. तर मोर्चामध्ये 300 खासदार सहभागी झाले. सुरुवातीला संसदे भवनाच्या मकर गेट पासून हे आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मार्गापर्यंत हे निघालेले होते. त्यावेळेस यांना रोखण्यात आलं. हे आणखीन एक दृश्य या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका महिलेला, तिची तब्येत बिघडलेली आहे, चक्कर आलेली आहे आणि त्यामुळे तिला आता रुग्णालयात दाखल केलं जाते. ती दृश्य आता आपण पाहतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. बॅरिकेटिंग असल्यामुळे पोलिसांनी अडवल्यानंतर बाचाबाची काही काळ झालेली होती. काही खासदारांनी तर बॅरिकेडवरून उडी मारली. सपा खासदारांनी उडी मारली आणि त्यानंतर आणखीन तीव्र स्वरूपाची निदर्शनं आणि आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती आंदोलकांकडून. रस्त्यावरती ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलं, ज्यावेळेस आंदोलकांना रोखलं गेलेलं होतं आणि आता एका महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याची दृश्य आपण पाहतोय. इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये यल्गार करण्यात आलेला आहे. या महिलेला गाडीमध्ये बसवल्यानंतर राहुल गांधी तिची विचारपूस करतात. सध्या आपण ती दृश्य पाहतोय. राहुल गांधी या महिलेची प्रकृतीची विचारपूस करतात, जिला आता रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. ती दृश्य आता आपण पाहतोय. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मार्गापर्यंत निघालेला हा इंडिया आघाडीचा मोर्चा. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू आहे, दुसऱ्या दृश्यामध्ये राज्यात सुद्धा ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. ठाकरे गटाकडून सुद्धा आज मोर्चा केला जातोय. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा करण्यात येतोय आणि त्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय. एकीकडे दिल्लीमध्ये वातावरण पेटलेलं असताना निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, दुसरीकडे राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधामध्ये सुद्धा वातावरण पेटल्याची दृश्य आपण पाहतोय. दिल्लीमधल्या मोर्चामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार, समाजवादी पक्षाचे खासदार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिषेक बॅनर्जी सगळेच जण सहभागी झालेले होते. या सगळ्याच खासदारांनी निवडणूक आयोगाबरोबर आम्हाला चर्चा करायची घेतलेली होती. 300 खासदार यामध्ये सहभागी झालेले होते. हमारी लड़ाई जारी रहेगी. तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, इसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे. मैम क्या 30 लोगों को परमिशन दी गई है? तर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आता आपण पाहिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे, इथून पुढे सुद्धा आमची लढाई अशाच प्रकारे सुरू राहणार. सरकारच्या विरोधामध्ये, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आमची आक्रमक भूमिका कायम राहील. सरकारने आम्हाला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निदर्शनं करत राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. दोन्ही दृश्य आपण पाहतोय, महाराष्ट्रामधल्या आंदोलनाची आणि दिल्लीमधल्या आंदोलनाची सुद्धा.